शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 168 अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे। आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडेल किंवा शासकीय मालमत्तेचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य करू नये असा इशारा पोलिसांनी दिला। मात्र तुपकरांनी पोलिसांच्या नोटीसीला आक्रमक प्रत्युत्तर देत अशा नोटिसांना आम्ही घाबरत नाही, शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनाचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे स्पष्ट केलं। सरकारने मागण्या मान्य न केल्यास 27 ऑगस्टला मुंबईतील आंदोलन होणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं प्रोत्साहन अनुदान, कर्जमाफीपासून वंचित पात्र शेतकऱ्यांना लाभ, कर्ज पुनर्गठन व एक रकमी तडजोडींमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा यांसह विविध मागण्या तुपकरांनी केल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांचे शासकीय बंगले व वाहनांच्या प्रतिकात्मक जाहीर लिलावाचा इशाराही त्यांनी दिला। त्यामुळे 27 ऑगस्टच्या मुंबईच्या आंदोलनाकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान द्या। त्याचबरोबर 2019च्या पूर्वी जे शेतकरी वंचित राहिलेत सगळ्या कर्जमाफींपासून त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करा। त्याचबरोबर ITR भरणारे शेतकरी आहेत, पुनर्गठित शेतकरी आहेत, रूपांतरित शेतकरी आहेत, यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा आणि सिबिल खराब होतंय शेतकऱ्यांचं, त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेची चर्चा करून तशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिले पाहिजे। या मागणीसाठी आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलनं करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही। म्हणून 27 ऑगस्ट 2026ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत की हे सगळे शासकीय बंगले विका, यातले पैसे कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर मला बुलढाणा पोलिसांनी काल नोटीस दिली आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर अशा पद्धतीची कारवाई करू, तशी करू। सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण या दबावाला आम्ही घाबरत नाही। अशा पोलिसांच्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाटाचे कपाट भरलेले आहेत, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानुसार आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। तो हक्क सरकार आमचा हिरावून घेऊ शकत नाही। पण चळवळी संपवायच्या, शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही, त्यांचा आवाज दाबायचा, असा प्रयत्न जर पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार करणार असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही, त्या दबावाला आम्ही झुकणार नाही। 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे, जे आंदोलन आम्ही ठरवलं। तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकावा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत। अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही। शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल झाले, पण बापाच्या घामाच्या दामासाठी आणि मायचं कुंकू वाचवण्यासाठी प्रसंगी फासावर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे। 27 ऑगस्टला सगळे शेतकरी मुंबईत येणारच। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।